महायुतीमध्ये जागा वाटपाच्या हालचालींना वेग आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। गणपतीच्या नंतर नवी दिल्लीत महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत वाद असलेल्या काही जागांवर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून त्यात कोणतेही मतभेद नसल्याचं एका वरिष्ठ नेत्यानं न्यूज 18 लोकमतला सांगितलं। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? आपल्याला माहिती आहे, कालच महायुतीचे एक बातमी समोर आली की जे निश्चित जागा आहेत, ज्या सध्याच्या जागा, विद्यमान जागा ज्यांच्याकडे त्या पहिल्यांदा प्रथम प्रेफरन्स त्या पक्षाला मिळत, आणि समजा ज्या काही जागांवर इतर समोरच्या पक्षांचे दावे आहेत, उदाहरणार्थ वडगाव शहरीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे जरी असले, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी, तरी तिथे भाजपच्या जगदीश मुळीक यांचा दावा आहे। तर हे जे काही वाद आहेत, डिस्प्यूट असते 21 जागा आहेत जिथे भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढलेली आहे। तर जे डिस्प्यूटचे जागा आहेत ते दिल्लीत जाऊन सॉल्व्ह करूया आणि होता येईल तेवढे जागा वाटपाची प्रक्रिया पुढच्याच आठवड्यात सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे आणि त्यासाठी त्यांचं अमित शहांशी बोलणं झाले आणि पुढच्या आठवड्यात जागांची प्राथमिक बोलणी जी आहे बेसिक ती सुरू होणार आहे। महायुती म्हणूनच एकत्र आणणार, जे काही मध्यंतरी बातम्या येत होते की अजितदादाला वेगळं काढलं जाणार, तसं काहीही होणार नाही। महायुती, भाजप, शिवसेना मय शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवारांची हे तिघही एकत्र महायुती म्हणूनच लढणार आहे। जागांच्या इकडे तिकडे होतील, पण जे काही वादाच्या जागा आहेत ते दिल्लीत सुटतील, पण सध्या प्रायमा फासी ज्या विद्यमान जागा आहेत ते मात्र त्या पक्षाकडेच ठेवण्याचा प्रयत्न असतील, त्यासाठी हे सगळे प्रयत्न आहे। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।